नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक या करिअर विषयी. मी सुद्धा पॉलिटेक्निक केलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधनं. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू व्हॉट इज पॉलिटेक्निक, पॉलिटेक्निकचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतं, ऍडमिशन प्रोसेस म्हणा, कॉलेजेस कसे असतात त्याबद्दल सुद्धा डिस्कस करूया, फी स्ट्रक्चर बद्दल डिस्कस करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण लास्टमध्ये डिस्कस करू की पॉलिटेक्निक नंतर कोणकोणते करिअर ऑप्शन असतात. तो वन बाय वन डिस्कस करू. मी माझा एक्सपिरियन्सनुसार पण तुम्हाला काही गोष्टी किंवा इन्साइट सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. जर तुम्ही कन्फ्युज असाल करिअरला घेऊन किंवा पॉलिटेक्निकच्या ऍडमिशन प्रोसेसला घेऊन किंवा अजून पण काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही खाली दिलेला गुगल फॉर्म फिल करू शकता. आमची टीम जी आहे ती तुम्हाला कनेक्ट करेल आणि तुम्हाला गायडन्स करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सो लेट्स बिगिन द व्हिडिओ. सो फर्स्टली आपण समजून घेऊया मित्रांनो पॉलिटेक्निक म्हणजे काय. तर बघा, पॉलिटेक्निक हा एक 3 वर्षाचा टेक्निकल डिप्लोमा कोर्स आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या इंजिनिअरिंग फील्डच्या एज्युकेशनवर फोकस केलं जातं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मेकॅनिकल घेतलं असेल तर तुम्हाला मेकॅनिकल रिलेटेड सब्जेक्ट शिकवले जातं, हँड्स ऑन स्किल देण्याचा प्रयत्न केला जातो, टेक्निकल नॉलेज एनहान्स करण्याचा प्रयत्न केला जातो त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 10वी नंतर जेव्हा तुम्ही पॉलिटेक्निक करता तेव्हाच तुम्हाला कोणत्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये तुमचं करिअर करायचं हे निवडा लागतं आणि तेच पुढं फील्ड तुम्ही त्याच्यामध्ये जॉब कराल किंवा इंजिनिअरिंग कराल. आलं लक्षात? आता मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जसं मी पॉलिटेक्निक केलं तर जसं 3 वर्ष आहे, आपण 3 वर्षाला डिवाइड करू. पहिल्या वर्षी तुम्हाला बेसिक सब्जेक्ट असतात लाईक मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश और कम्युनिकेशन स्किल आणि सेकंड सेमला तुम्हाला मेकॅनिक्स म्हणा किंवा तुमच्या ब्रँच रिलेटेडचा सब्जेक्ट येतो. जोपर्यंत मला आठवते आमच्या वेळेस इलेक्ट्रिकलला FEE म्हणून एक सब्जेक्ट होता, मेकॅनिकलवाल्याला मेकॅनिक्सचा सब्जेक्ट येऊन जातो, सिव्हिलवाल्यांना पण मेकॅनिक्स असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला फर्स्ट इयर एक बेसिक असतं. सेकंड इयर मध्ये तुम्हाला तुमच्या ब्रँच रिलेटेड सब्जेक्ट असतात, सोबतच वर्कशॉप्स वगैरे दिल्या जातात, प्रॅक्टिकल लॅब्सचे एक्सपोजर असतं. थर्ड इयर मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट सुद्धा असतं, इंटर्नशिप्स वगैरे करावं लागतात आणि अजून तुम्हाला डिटेलमध्ये तुमच्या ब्रँच बद्दल शिकवलं जातं. हे झालं पॉलिटेक्निक. समजलं तुम्हाला? आता सेकंड डिस्कस करूया याच्यासाठी एलिजिबिलिटी काय. तर मेजरली याच्यासाठी 3 एलिजिबिलिटी आहे. तुम्ही 10वीच्या बेसवर पण करू शकता, 12च्या बेसवर पण करू शकता किंवा ITIच्या बेसवर पण करू शकता. पण मेजर ऍडमिशन जेव्हा मी पण पॉलिटेक्निक करत होतो किंवा आता पण मी बघतो तर 10च्या बेसिसवर करतात. काही स्टुडंट 12वी नंतर सुद्धा पॉलिटेक्निक करायला येत असतात आणि इव्हन तो ITIवर पण तुम्ही पॉलिटेक्निक करू शकता. त्याच्याबद्दल जर डिटेल माहिती असेल तर तुम्ही DTEच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा जाऊन चेक करू शकता. आता बेसिकली ऍडमिशन कशाच्या बेसिसवर येतं. आता हे सुद्धा पॉईंट एक महत्वाचा आहे कव्हर करण्याचा. बघा, तुमचे जेवढे चांगले पर्सेंटेज असेल, मग ते तुमचं 10th, 11th, 12th असो की ITI असो, त्याच्या बेसिसवर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जास्तीत जास्त चांगले पर्सेंटेज मिळायला पाहिजे तुमच्या 10th मध्ये असो की 12th मध्ये. आता आपण येऊया कॉलेजेसवर. तर बघा मित्रांनो, यामध्ये सेम कॉलेजेस असतात. तुम्ही इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा किंवा कोणत्याही फील्डला जा. एक असते गव्हर्नमेंट कॉलेजेस, एक असतात सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस, एक असतात प्रायव्हेट कॉलेजेस. पण इथे थोडंसं ना ट्रिकी आहे. बघा, एक असतं ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस. हा पॉईंट ना म्हणजे जास्त क्लिअर करून घ्या तुम्ही. ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणजे असे कॉलेजेस जे स्वतःचे पेपर स्वतःच डिझाईन करतात, स्वतःच पेपर चेक करतात आणि स्वतःच रिझल्ट लावतात. म्हणजे जसं आपल्या शाळेमध्ये 9वी पर्यंत कसं होतं, आपले शाळेवाले पेपर सेट करायचे, शाळेचे टीचर पेपर चेक करत होते आणि शाळेमध्येच रिझल्ट लागत होता. तर काय होतं, 9th पर्यंत आपल्याला भीती लागत नव्हती आणि आपला स्कोअर पण चांगला होत होता. पण 10th मध्ये आल्यावर आपण का घाबरलो, कारण बोर्ड आलं होतं. तसंच एक लक्षात ठेवा तुम्ही, ऑटोनॉमस मध्ये काय होतं, कॉलेजमध्येच पेपर डिझाईन केला जाईल, कॉलेजमध्येच पेपर चेक केला जाईल आणि कॉलेजमध्येच रिझल्ट लावले जाईल. तर तुम्हाला पर्सेंटेज मिळण्याचे चान्सेस काय होते, हाय होतं. पण व्हाईस वर्सा जर मी नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये गेलो तर तिथे असतं MSBT, महाराष्ट्र स्टेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन बोर्ड. ते MSBT मध्ये थोडं स्कोअर करणं टफ जातं. तर म्हणून मी रेकमेंड करेल, जेव्हा तुम्ही कॉलेजेसला प्रिफर कराल तर मॅक्झिमम तुम्ही गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजला प्रेफरन्स द्या किंवा ऑटोनॉमस कॉलेजला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. मग ते प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट सुद्धा असेल. आणि टॉप कॉलेजेसची लिस्ट वगैरे चेकआउट करायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्ट सुद्धा बघू शकता. हे झालं कॉलेजेस. आता आपण फी स्ट्रक्चर बद्दल येऊ. तर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये फीस फार कमी आहे. 3,000 ते 7,000च्या रेंजमध्ये असतं, डिपेंड्स ऑन युअर कॅटेगरी. आणि प्रायव्हेटमध्ये मग फीस 10,000, 15,000, 25,000, इव्हन तो काही चांगले कॉलेजेस असेल तर 50,000 पर्यंत सुद्धा फीस जाऊ शकते. तर तुम्ही तुमच्या पर्सनल फायनान्स किंवा पर्सनल कम्फर्टनुसार कॉलेज सिलेक्ट करा. असं नको व्हायला पाहिजे की तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेले आणि तुम्हाला लक्षात आलं अरे एवढं फीस तुम्ही अफोर्डच नाही करू शकत. तर प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नुसार सुद्धा डिस्कस करा. मी तर सजेस्ट करेल की मेजरली फोकस करा गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजवर. आता लास्ट पार्टवर येऊया आपण. पॉलिटेक्निक नंतर काय ऑप्शन असतात. तर बघा मित्रांनो, पॉलिटेक्निकचं हेच एक छान ब्युटी आहे की तुम्ही पॉलिटेक्निक नंतर जॉब्सकडे पण जाऊ शकता किंवा इंजिनिअरिंग कडे पण जाऊ शकता. मी स्वतः जॉबकडे गेलो होतो. तर पॉलिटेक्निक नंतर तुम्हाला 2 टाईपचे जॉब असतात. एक असतं गव्हर्नमेंट जॉब, एक असतं प्रायव्हेट जॉब.
तर जर तुमचं कॉलेज चांगलं असेल तर फायनल इयरला प्लेसमेंट सुद्धा येतं. तुम्ही तिथे प्लेस जर झाले तर तुम्हाला चांगल्या MNC कंपनीजमध्ये सुद्धा जॉब मिळते ॲज अ ज्युनियर इंजिनियर. आणि इन केस जर तुम्ही प्रिपरेशन चांगलं केलं तर ज्युनियर इंजिनियर लेवल जे जागा निघतात PWD मध्ये म्हणा, RTO मध्ये म्हणा किंवा अजून कोणत्याही फील्डमध्ये, तर तुम्ही तिथे गव्हर्नमेंटची एक्झाम क्रॅक करून सुद्धा ॲज अ JEE म्हणून लागू शकता. हे झालं जॉबचं. आणि जर समजा तुम्हाला जॉब नाही करायचं असेल, फर्दर एज्युकेशन कंप्लीट करायचं असेल, तर तुम्ही बीटेक किंवा BE पण ऍडमिशन घेऊ शकता, जिथे तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळणार. आणि हे डिपेंड करतो तुमच्या पॉलिटेक्निकच्या फायनल इयरच्या पर्सेंटेजवर. म्हणून पॉलिटेक्निकमध्ये पण चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. प्रयत्नाने चांगला स्कोअर आला पाहिजे, कारण तेव्हाच तुम्हाला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळणार. तर हे होत्या पॉलिटेक्निक बद्दलचे बेसिक जे डाऊट्स किंवा बेसिक एक अंडरस्टँडिंग तुम्हाला मिळालं. जर तुम्हाला असं वाटत असेल की सर तुम्ही अजून याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करा किंवा स्पेसिफिक पॉलिटेक्निकच्या रिलेटेड जर तुम्हाला कोणत्या डायमेन्शनमध्ये व्हिडिओज पाहिजे असेल, मी अजून काही व्हिडिओज घेऊन येणार आहे. लाईक पॉलिटेक्निक नंतर टॉप 10 गव्हर्नमेंट जॉब्स कोणते असतात, प्रायव्हेट जॉब्स कसे असतात. पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही टॉपिक सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सजेस्ट करा. आणि जो गुगल फॉर्म मी म्हटलेला आहे तो गुगल फॉर्म फिल करा बिंदास. माझी टीम म्हणा किंवा इव्हन तो मीच तुम्हाला कनेक्ट करेल आणि चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करेल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुढील करिअरसाठी, भविष्यासाठी विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच व्हिडिओ बघण्यासाठी.